अमरावती जिल्हा वकील संघ कार्यकारिणीकरता शनिवारी निवडणूक होऊ घातली आहे। या निवडणुकीत जिल्हा वकील संघाचे एकूण 1333 वकील सदस्य मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। या निवडणुकीत ॲडव्होकेट उज्ज्वल सोनूने मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत। या निवडणूक प्रक्रियेअंतर्गत मंगळवार नामांकन आवेदन मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता। उपाध्यक्ष पदाकरता ॲडव्होकेट आशिष लांडे यांनी आपलं नामांकन मागे घेतल्यानं ॲडव्होकेट नितीन राऊत यांची उपाध्यक्ष पदाकरता आणि ॲडव्होकेट मोहम्मद वसीम शेख यांची ग्रंथालय सचिव पदाकरता आधीच अविरोध निवड झाली। शनिवारी अमरावती जिल्हा न्याय मंदिर परिसरात जुने बार रूम इथं सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत जिल्हा वकील संघाचे एकूण 1333 वकील सदस्य मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील। त्यानंतर निवडणूक प्रक्रियेअंतर्गत सायंकाळी 5:30 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल। निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट अतुल चुटके, ॲडव्होकेट नंदकिशोर कलंत्री, ॲडव्होकेट व्ही.एस. काळे हे 3 उमेदवार रिंगणात आहेत। तर सचिव पदासाठी ॲडव्होकेट चंद्रसेन उर्फ चंदू गुळसुंदरे, ॲडव्होकेट रमेश माळी, ॲडव्होकेट मोहन मोरे हे 3 उमेदवार आपलं भाग्य आजमावत आहेत। दरवर्षी होणारी निवडणूक यावर्षी 30 मार्च शनिवारी रोजी होऊ घातलेली आहे। या निवडणुकीमध्ये एकूण मतदारांची संख्या 1333 आहे। त्यामध्ये एकूण नामांकन दाखल झाले 21। सर्व पदांसाठी अध्यक्षपदासाठी 3 उमेदवार आहेत। उपाध्यक्षपदासाठी 2 उमेदवार होते। त्यातील एक उमेदवार ॲडव्होकेट आशिष लांडे यांनी आज नामांकन अर्ज परत घेतलेला आहे। म्हणून ॲडव्होकेट नितीन राऊत हे बिनविरोध उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत। तसेच ग्रंथालय सचिव पदासाठी 3 अर्ज होते। त्यामधील ॲडव्होकेट मोहन किल्लेकर आणि ॲडव्होकेट प्रीती खंडारे यांनी नामांकन अर्ज परत घेतलेले आहेत। म्हणून ग्रंथालय सचिव म्हणून ॲडव्होकेट मोहम्मद वसीम शेख हे बिनविरोध निवडून आलेले आहेत। 30 मार्च रोज तसेच अध्यक्षपदासाठी 3ही अर्ज कायम आहेत। सचिव पदासाठी 3ही अर्ज कायम आहेत आणि एक्झिक्युटिव्ह मेंबर्स म्हणून जे 10 अर्ज होते ते 10च्या 10ही कायम आहेत। येणारी निवडणूक शनिवारी 30 मार्च रोजी आहे। त्यासाठी न्यायालय परिसरातील आमचे जे जुने बार रूम होते, सेंट्रल हॉल म्हणतो, त्यामध्ये 11 ते 4 वाजेपर्यंत आहे। 5:30 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल।